प्रामुख्याने बघितलं तर वडनेगे मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती फक्त माणुसकी त्यांच्यात आहे. असे दोन तगडे उमेदवार आज महायुतीकडून उभारलेले आहेत. रवी पाटील आणि केवल भैया दोघही आमच्याकडून उमेदवारी लढवत आहेत. आम्हाला माहित आहे त्यांचा काय स्वभाव आहे ते. बरोबर, स्वतःच पैसे खर्च करून ते पुढे आम्हाला घेऊन जातात. कारण त्या लोकांवरती आमचा विश्वासच तितका आहे की निवडणूक असू दे किंवा नसू दे, प्रत्येक वेळेला ते समाज कार्यकर्तेच आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळेला ते उभे राहणारच आहेत. 101% माझा आहे. 101%. केवल भैया हे भाजपकडून उभारलेले आहेत व रवी भैया हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभारलेले आहेत. आमच्या उमेदवाराचंच कौतुक आम्ही करत नाही, त्याचं सुद्धा कौतुक करणार आहे आम्ही. ह्या दोघांचं जर काम बघितलं तर युवकांचा प्रचंड ओघ ह्या दोन व्यक्तींच्याकडे जास्त आहे. कारण दोघांचं हे कार्य इतकं उत्तम आहे, कोणतंही पद त्यांच्याकडे नसताना प्रत्येक वेळी वेळोवेळी त्यांनी केव्हाही हाक मारली तर ते अगदी हजर राहतात. म्हणजे उदाहरणार्थ बोललेलं केवळ तिथं 10 मिनिटात हजर होणार. रवी पाटलाचं तरी आमच्या चिखलीसाठी पुराच्या ह्याच्यात चांगली मदत केली. तो केवळ कुठं सांगलीत असू दे किंवा तुमच्या कोल्हापुरात असू दे, मिरजत असू दे, ते कंप्लीट एक अर्धा तासाच्या आत तिथं त्या पेशंट पैसे जाणार आणि उचलणार ते दवाखान्यात. त्यावेळेला आम्हाला त्या बोटीच्या अजूनही आम्हाला ते दिवस आठवत आहेत की त्या बोट त्यावेळेला आम्हाला त्यावेळेला जर मदत जर नसती भेटली, ह्या लोकांनी जर आम्हाला मदत नसती केली तर खरोखर म्हणजे आम्ही आज कुठं असतो काय माहिती नाही. त्या आसपास 4-5 गावात केवल भाईला फोन केला की ते जातीने तिथं हजर राहते दवाखान्यात म्हणा. आणि कोणतंही पद हाती नसताना प्रत्येक हाकेला जर ही लोक उभारत आहेत तर का त्यांना निवडून नाही द्यायचं. त्यांनी गेली 25 वर्षापासून केवल भैया अगदी 2000 पासून 2000 सालापासून म्हणजे आज जवळ बघितलं तर 26 वर्ष हे समाजसेवा काम करत आहेत. पदाचा स्वार्थ असा काय नाही, पद जर घ्यायचं असतं तर हेतून मागे म्हणजे त्यांनी घेतलं असतं. कोणतंही पद हात नसताना इतकं समाजकार्य करणं ही काय म्हणजे फक्त बोलायची गोष्ट नाही आहे. खरोखर म्हणजे ही लोक इतकी कोविडच्या काळामध्ये ह्या दोघांनी सुद्धा अत्यंत म्हणजे घरातला सदस्य म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे प्रत्येक रुग्णाची सेवा केलेली आहे. खरोखर व्यक्ती अगदी दोघं पण चांगली आहेत ती, त्यामुळे माणूस बघूनच मतदान करणार. आणि म्हणून जनतेतून आज त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे. समाजकार्य करण्यात इतकी हे आहेत ना, अग्रेसर आहेत की केव्हाही त्यांना हाक मारा. रात्रीचं 12 वाजता असू दे, रात्री 3 वाजता होते, केवळ भैयात्रीनं जेव्हा त्यांना बोलवेल आम्ही त्यावेळेला ते म्हणजे हाकेला उभा राहतात. ज्येष्ठ असतील किंवा युवक असतील, सर्वसामान्य जनता ह्या दोघांच्या पाठीशी आहे. म्हणून आम्ही सर्वजण ठरले की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला मतदान होणार आहे आणि 9 तारखेला जो निकाल आहे निश्चितपणे रविदादा आणि केवल भैया यांचा विजय निश्चित आम्ही मानतोय. आणि खरोखर अशा लोकांना निवडून त्यांना एखादं पद मिळावं अशी आमची सगळ्यांचीच आणि महिलांची पण आमची खूप इच्छा आहे. सत्ता असू दे नसू दे, विजय असू दे किंवा पराजय असू दे, पण ह्या केवल भैयांनी तरी पूर्ण म्हणजे त्यांनी जीवाचं रान केले. चिखलीमध्ये समाजसेवा करण्याचा त्यांनी एक वसा घेतलेला आहे. मग ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा सेवा सोसायटीच्या माध्यमातून असेल किंवा भिशीच्या माध्यमातून असेल, गरीब जनतेपर्यंत केवल भैयांचं काम पोहोचलेलं आहे. प्रत्येकाची सेवा करणं हे त्याचा धर्म. कोणाला वाईट बोलत नाही, कोण कुठल्या पार्टी असू दे, बाबा ही माझ्या पार्टीचा नाही असं काही नाही. सगळं कुठलं बी दे. साध्या माणसानं ज्याला हात केला रवी पाटलाला किंवा केवल भैयाला तर ते उभा राहणारच की त्यांचं काय असेल ते विचारपूस करणार आणि मगच जाणार तिथे. आणि म्हणूनच याचा एक उपकाराची परतफेड म्हणून प्रत्येक म्हणजे आपल्या वडनेगे मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती ही कमळ आणि घड्याळ ह्या दोन्ही चिन्हावरती बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करणार हा निश्चित झालेला आहे. त्याने निवडून आणून त्यात बसवायची. सरकारी काम असं आहे की तिथे ते आपला माणूस गेल्याशिवाय सरकारी काम होतच नाही. 101% काम आहे. बरोबर. आणि प्रचंड गावचा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मला माहिती आहे काय जिल्हा परिषद आपला माणूस गेल्याशिवाय ते काम होत नाही. तुम्ही कुठल्याही सामान्य जनतेला जरी विचारला की बाबा पैशाचा दबाव किंवा सत्तेचा दबाव असला तर तुम्ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घ्या. शेतकरी माणसाची एवढा कुठला पैसा त्यांच्याकडे, माणुसकी जी आहे ते काय एवढा हे नाही. पैशाचा दबाव या दोन्ही उमेदवारांकडे नाहीच आहे. फक्त त्यांची माणुसकी म्हणून ही जनता त्यांच्या पाठीमागे आहे. पैशाला कोणी किंमत देत नाही. शेवटी समाजामध्ये केलेली सेवा, गोरगरिबांची सोडवलेले प्रश्न ह्याच्या जोरावरती ही दोघं 100% निवडून येणार. आणि खरोखर एक सच्चा कार्यकर्ता, समाज कार्यकर्ता म्हणून आमचं मत आहे की त्यांना हे पद मिळावं. निश्चितपणे दोघं हे विजयी होतील, विजयाची खात्री आहे.
आणि सगळे युवा वर्ग असतील, ब्रॅक चिखले असतील, वडणगे असतील किंवा वडणगे मतदारसंघातील सर्व तरुण पिढी असतील, त्यांनी यांना निवडून देण्याचा एक वसा हाती घेतलेला आहे. आणि त्यामुळं निवडून आल्यानंतर काय ते आमचा हक्काचाच माणूस आहे, तो काय प्रश्नच नाही. कोणी वेळ जाऊ दे, तुम्ही आज उद्या तुम्ही ते जावा आणि केवळ भयाकडे जाऊ, मला दवाखान्यात असं लगत एक स्वतःही गाडी काढून येणार. निश्चितपणे येणाऱ्या 9 तारखेला ते तुम्हाला दिसून येईल. नमस्कार, केकी न्यूज मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. एकीकडे बघायला गेलं तर आता सध्याच्या घडीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळीने आता चांगलाच वेग घेतलेला आहे. प्रचार वेगात सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत आणि प्रत्येक उमेदवार आपला विजन, आपला अजेंडा लोकांसमोर मांडताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या निवडणुकीबद्दल काय वाटतंय, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, यासह अनेक गोष्टी आपण या संवादातून जाणून घेणार आहोत. आणि मी आज पोहोचलोय करवीर तालुक्यातील वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील चिखली या गावामध्ये आणि चिखली गावातील काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काका नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतंय या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? ते आमचे केवळ भैया आहेत काय, त्यांनी गावाचा विकास चांगला केलेला आहे सरपंच असल्यामुळे काय. आणि आमची सोसायटी प्रयाग चिखली सोसायटी संस्था, त्यामध्ये त्यांनी चेअरमनपद भोगलेलं आहे. परत ग्रामपंचायतमध्ये सरपंच भोगलेला आहे. आणि कार्यकर्ता चांगला आहे, सुशिक्त आहे, चांगला माणसाने प्रोत्साहन देणार आहे. परत त्यांनी दवाखान्याचे सुद्धा त्यांचे हे आहे, लोभे आहे. त्यात आमच्या गोरगरीब लोकांनी दवाखान्यात सुद्धा त्यांनी ऍडमिट न पैसे घेता किंवा न विचारता पैसे त्यांच्याकडे काय आहे का नाही हे सुद्धा ते चौकशी करत नाहीत. काय झालेलं असेल लोकांनी ते ताबडतोब दवाखान्यात पहिला ऍडमिट करतात. बरोबर. आता दुसरीकडे बघायला गेलं तर जिल्हा परिषद सदस्य होते रवी पाटील निवडणुकीचे रिंगणात. रवी पाटील सुद्धा त्यांचं सुद्धा त्या वडिंगेमध्ये चांगलं अतिशय काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा आमच्या गावात सुद्धा त्यांनी ज्यावेळा महापूर आला त्यावेळा त्यांनी आम्हाला बोट माणसाने आला, त्यांनी स्वतःच्या खर्चावरून आमच्या गावात आणून माणसं ज्यावेळा पूर आला 1990चा त्यावेळा त्यांनी आमच्या गावातील लोकांनी सर्व लोकांनी बोटीमध्ये घालून रसपूतवाडला नेलेले होते. आणि ती बोट फक्त आमच्या चिखली करता ही त्यांनी ती घेतलेलं आहे. त्याचा ते वापर आम्ही पाणी आल्यावर करत असतो. बरोबर. ते सुद्धा व्यक्ती चांगले आहेत. कुठंतरी रवी पाटील असतील किंवा केवल राजपूत असतील, यांनी आपल्या या पदासाठीचा स्वार्थ बघितला आणि ही निवडणूक लढवला. नाही, स्वार्थ काही दोघांनी काही स्वार्थ नाही. फक्त ही जनतेसाठी उभा राहिलेले आहेत. कारण का जनतेचं चांगलं करायसाठी वडिंग म्हणा, चिखली म्हणा, आंबेवडी म्हणा, हे त्याशी जनता ओळखते. फक्त माणूस सुशिक्त काम करणारा माणूस हा यो तिथं जागेवर जायला पाहिजे अशा लोक ओळखतात. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत, कसा पाहिजे जिल्हा परिषद सदस्य? सर्वसामान्य गरीब लोकांचे जे काम करा, विकासाचे जे काम करा असा मला प्रतिनिधी पाहिजे. आमच्या मागासवर्गीय समाजाचे जो विकास करेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहणार. कोण आहे असं आता केवळ भैया आहे, रवी पाटील आहेत, बीएस पाटील सुद्धा त्यावेळेला काम करत होते. बीएस पाटलाचाच मुलगा आहे रवी पाटील. हा त्यांनी सुद्धा आमच्या आमच्या जिल्हा परिषद मधून ते निवडून आलेले बीएस पाटील सुद्धा, त्यांचं सुद्धा योगदान आहे आमच्या जिल्हा परिषदेमध्ये. तसं आता रवी पाटीलला पण आम्ही योगदान देणार आहे, त्याचा काही विषय नाही. आणि केवळ भैया सरपंच होते, सोसायटी चेअरमन होते, काय सगळं कार्य बघितलं तर एक नंबरचं कार्य आहे त्यांचं. काय त्यांना निवडून द्यायला काय अर्थ पाहिजे? एक नंबरचं काम आहे. एवढं काम चांगलं जर रवी पाटील असतील किंवा केवळ राजपूत असतील, ही चांगली जर कामं एवढी करत असेल, मग जिल्हा परिषद सदस्यपद कशाला पाहिजे किंवा पंचायत समिती सदस्यपद कशाला पाहिजे? आणि सरकारी काम असं आहे की तिथं ते आपला माणूस गेल्याशिवाय सरकारी काम होतच नाही. मी बी आरपीआयचा कार्यकर्ता आहे. करवी तालुक्याचा माझी तालुका अध्यक्ष आहे. रामदास आठवले ग्रुपचा अध्यक्ष होतो त्यावेळेचा. त्यामुळे मला माहिती आहे काय जिल्हा परिषद आपला माणूस गेल्याशिवाय ते काम होत नाहीत. सरकारी अधिकारीच काम करत नाहीत.
पण आता आपण तुम्ही म्हणाल की फार पूर्वीपासून तुम्ही राजकारणात पण आहे, समाजकारणात पण आहे. अनेक जिल्हा परिषद सदस्य असं बघितलं की मतं मागायला यायचं, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं रवी पाटील आणि केवळ राजपूत करणार आहेत त्याच्यावर? नाही नाही हे करणारच नाही. ती करणार नाही नंतर आम्ही पाठीमागे राहणार ना त्यांच्या. आलं का लक्षात? बर त्यांच्यामुळे आम्ही गिरीगुरी प्रचार करणार आहे. बर. त्यामुळे काय अडचणच येणार नाही. काय ती करणार नाही. तुम्ही म्हणता ते आता रवी पाटील पैशाचा वापर करायला लागले मोठ्या प्रमाणात आणि निवडणूक लढवा लागले. नाही पैशाचा काय आम्ही केवळ भैया बी नाही आणि रवी पाटील बी नाही. फक्त माणुसकी त्यांच्यात आहे, परत आमच्यात आहे, जनतेत आहे. त्याच्याने निवडून आणून त्यात बसवायची तेच. काय हो मामा, अशी काय वेगळी कामं या दोघांनी केलेली आहेत? रवी पाटलांनी काय कामं केली सांगा. रवी पाटलांनी त्यांच्या गावात सुद्धा तळ्याचे काम किंवा त्यांच्या बाकीची कामं त्यानं केलेलेच आहे. पाणी पुरवठ्याची ती कामं त्यांनी काय केलेलं आहे. संस्थेची काम, ग्रामपंचायतीची कामं त्यांनी केलेलं आहे. काय त्यामुळे ते रवी पाटील असावं असं आम्हाला वाटतं. पण आता कुठंतरी हे पद मिळाल्यावर म्हणतो ना आपण, एक असतं बघा, आता पद आले की एक ऍटिट्यूड येतोय. नाही ते तसे नाहीत. ते कारण काय माहिती का, ते दिवसभर किंवा ते शिक्षकाचं काम करणारा माणूस आहे, मोकळाच असतोय. कुठलीही काम सहजासहजी करू शकतोय. कारण काय त्यांचं बरेच वर्ष झालं गावात वर्चस्व आहे त्यांचं. काय मग हे वर्चस्व असताना कुठंतरी पैशाचा वापर, दबाव तंत्र वापरायला लागले. नाही ती नाही दबाव नाही. नाही नाही पैशाचा दबाव या दोन्ही उमेदवारांकडे नाहीच आहे. फक्त त्यांची माणुसकी म्हणून ही जनता त्यांच्या पाठीमागे आहे. ही तुम्ही चिखलीची जनता रवी पाटील आणि केवल सिंह यांच्या सोबत राहील असं तुम्ही म्हणताय. जिल्हा परिषद मतदारसंघातले जे इतर गाव आहेत त्या गावातील लोक त्यांच्यासोबत का राहतील? राहणार की त्यांचे काम बघून राहणार की त्यांची कार्यकर्त्यांचं बघून ते राहणार की. तिथपर्यंत त्यांची कामं पोहोचल्यात तरी पोचणार. ती पक्षामार्फत इलेक्शन लढवत ते काही वही ते लढवत नाही. पक्षाचं पण कार्य आहे ना, त्या पक्षामार्फत ते करणार की. रामदास आठवले सुद्धा कमळ बरोबर आहेच की. आता तुम्ही पक्षाचं म्हणालात, रवी पाटील तसं बघायला गेलं तर काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते मानले जात होते. आता राष्ट्रवादीमध्ये गेले ना ते मग लोक कशी साथ देतील? काँग्रेसचे देणार की असं काय म्हणता तुम्ही? त्यांच्या वडिलांची काय पुण्य आहे का नाही? काम केलेलं आहे का नाही त्यांच्या वडिलांनी? विकासाची कामं केलेत का नाही? पूर्ण जिल्हा परिषद अध्यक्ष होता ते PS पाटील साहेब. त्यांची सगळी विकासाची कामं केलेली आहेत. त्यामुळे लोक जाणणार की त्याच्या वडिलांनी काम केलेलं. तर ते विसरणार नाहीत माणसं. लोक जाणणारच हो. जे पूर्वीचे लोक आहेत बेस पाटलाची ती लोक जाणणारच त्याची. ती काय त्याची सोडून जाणार नाही. काँग्रेस कितपत साथ दिला असं वाटतंय मग रवी पाटलांना? रवी पाटलाला काँग्रेसचे साथ एवढं काय जो ग्रुप आहे ते त्यांना देणार वाटते तरी काय? कारण आता नाही देणार. ज्या वेळा त्याने पक्ष प्रवेश केला इकडे त्यावेळेला त्याची बरीच माणसे जरा मानणारी सगळी माणसं होती दिसली. काय आणि ती माणसं त्याला सोडून जाणार मी नाही. बर, तुम्ही याला मतदान करताना काय बघणार? पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती बघणार का हो? काय म्हणजे आम्ही ज्याचा प्रचार करतो त्याला मतदान देणार का दुसऱ्याला देणार? पण ती व्यक्ती कामाची वाटते तरी का? 100% का मामा? 101% कामाचा आहे. 101% मग कामाचं करायचं. केवळ बाया पूर्वीपासूनच कामात आहेत. या जनतेच्या पूर्वीपासूनच आहेत. काय ज्या वेळा त्यांनी ग्रामपंचायत जिंकली चिखलीमध्ये त्यापासून ते राजकारणात, म्हणजे आमच्या जवळजवळ 15 वर्ष आम्ही राजकारणातच आहे. आम्ही बी संस्थेचे सोसायटी चेअरमन झालोय तिथं डायरेक्ट आता आहे आम्ही. काय आमचा आम्हाला माहित आहे त्यांचा काय स्वभाव आहे. ते बरोबर स्वतःच पैसे खर्च करून ते पुढे आम्हाला घेऊन जातात. कधी पैसे सुद्धा विचारत नाहीत बाबा तुमच्याकडे आहे का नाही. आता तुम्ही राजकारणात पण सक्रिय राहिलेला आहात, समाजकारणात आहे, सगळीकडे आहे. असं असतं ना की बाबा एखादं पद जर मिळालं तर कॉलर ताट गाडीची काच खाली करायला नाही करणार नाही असं कशावर? नाही करणारच नाहीत. तर अहो साध्या माणसानं त्याला हात केला रवी पाटलाला किंवा केवळ भायाला तर ते उभा राहणारच की त्यांचं काय असेल ते विचारपूस करणार
आणि मगच जाणार तिथून. आता एवढी कामं तुम्ही म्हणाला सगळेजण केवळ प्रस्फुट असतील किंवा रवी पाटलांनी एवढी कामं केली, भरपूर कामं केलीत, कुठेतरी लोकांची तोंड बघून त्यांनी कामं केली तो नाही तोंड बघून नाही. तोंड बघून कशी करतील सगळ्यांचं अहो, गावाचा विकास करण्यासाठी काम ऐन टायमाला रात्र दिवस असू दे, केले का त्यांनी त्यांचं हॉस्पिटल आहे, त्यांचं डॉक्टर साहेब आहेत, त्यांचं एकदम खास जवळचं घरचं संबंध आहेत, त्यांची मेडिकल आहे 2-3 केवलबाईची. केव्हाही कुठल्याही पेशंटला कधी सकाळ असू दे रात्र असू दे बोललेलं केवळ तिथं 10 मिनिटात हजर होणार. तो केवळ कुठं सांगलीत असू दे किंवा तुमच्या कोल्हापुरात असू दे, मिरजत असू दे, ते कंप्लीट एक अर्धा तासाच्या आत तिथं त्या पेशंट पैसे जाणार आणि उचलणार ते दवाखान्यात. हे आता फक्त निवडणुकीपुरतं नाही निवडणुकीचा नाही आहे, हे प्रश्न निवडणुकीचा नाही. हे पहिल्यापासून त्यांनी ज्या वेळा दवाखान्यात त्यांनी प्रवेश केल्यापासून ते प्रत्येकाला ही सेवा देत आहेत. बरं ठीक आहे, चला केवळ सिंह राजपूतांचं मी मान्य केलं, रवी पाटलांचं तसं रवी पाटील तसंच आहे, बेस पाटील त्याच पद्धतीचं आहेत ते. त्यांचं काही कौतुक करण्यासारखं आहे. आमच्या उमेदवाराचंच कौतुक आम्ही करत नाही, त्यांचं सुद्धा कौतुक करणार आहे आम्ही. काय फक्त एका गटात उभारल्यात नाही म्हणून गटाचा काही संबंध नाही. आता रवी पाटील काय काँग्रेसचा होता, आता आला कुठं राष्ट्रवादीत आला, तर ते पहिल्यापासूनच सुद्धा कामं करत होते. बरं काँग्रेसची असू देत, दुसऱ्या इतर कोणाच्या लोकांची असू देत, ते पहिल्यापासूनच कामात आहेत. मानतच नाहीत ना ते. बरं कोणी जर गरीब व्यक्ती जाऊ दे, साधी व्यक्ती जाऊ दे, तिची कामं करणारा माणूस आहे. बर मित्रा, काय सांगशील, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, तू चिखली गावचा एक रहिवासी म्हणून तुला काय वाटतंय, कुणाचं वारं या ठिकाणी वाटतंय? प्रामुख्यानं बघितलं तर वडणगे मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असे 2 तगडे उमेदवार आज महायुतीकडून उभारलेले आहेत. केवल भैया हे भाजपकडून उभारलेले आहेत व रवी भैया हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभारलेले आहेत. ह्या दोघांचं जर काम बघितलं तर युवकांचा प्रचंड ओघ ह्या दोन व्यक्तींच्याकडे जास्त आहे. कारण त्यांनी गेली 25 वर्षापासून केवल भैया अगदी 2000 सालापासून म्हणजे आज जवळ बघितलं तर 26 वर्ष हे समाजसेवा काम करत आहेत. कुणाच्याही अडीअडचणीला असू दे, कुणाचा दवाखाना असू दे किंवा कुणाचं काही शैक्षणिक काही अडचण असू दे किंवा एखाद्या कुणाच्या नातलगामध्ये कोणाला काही मदत करायची असेल, आर्थिक असेल किंवा एखाद्या सामाजिक असेल, हे अशा प्रकारचं काम केवल भैयांनी गेले 26 वर्ष हे पुढे कार्यरत केलेलं आहे. बरोबर. आणि प्रचंड गावचा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. रविदादांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर 2019 असेल, 2021च्या महापुरामध्ये असेल, तिने अत्यंत चांगली मदत केलेली आहे. चिखली गावाला बोट देण्याचं काम तिने केलेलं आहे. त्यानंतर सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. कोविडच्या काळामध्ये ह्या दोघांनी सुद्धा अत्यंत म्हणजे घरातला सदस्य म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे प्रत्येक रुग्णाची सेवा केलेली आहे. आणि म्हणून जनतेतून आज त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे. ज्येष्ठ असतील किंवा युवक असतील, सर्वसामान्य जनता ह्या दोघांच्या पाठीशी आहे. म्हणून आम्ही सर्वजण ठरले की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला मतदान होणार आहे आणि 9 तारखेला जो निकाल आहे निश्चितपणे रविदादा आणि केवल भैया यांचा विजय निश्चित आम्ही मानतोय आणि प्रचंड मताने ते निवडून येतील ही आमची अपेक्षा आहे. मित्रा, तू आता त्यांच्या कामांची यादीच तू वाचून दाखवलीस या ठिकाणी, तर ही यादी वाचत असताना असं कुठंतरी दिसते का की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत म्हणून आतापर्यंत कामं केलीत, तर निवडणुकीनंतर रवी पाटील असतील किंवा केवल राजपूत असतील हे गायब होणार? नाही, असं कधीच नाही. सत्ता असू दे नसू दे, विजय असू दे किंवा पराजय असू दे, पण ह्या केवल भैयांनी तरी पूर्ण म्हणजे त्यांनी जीवाचं रान केले. चिखलीमध्ये समाजसेवा करण्याचा त्यांनी एक वसा घेतलेला आहे. मग ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा सेवा सोसायटीच्या माध्यमातून असेल किंवा भिशीच्या माध्यमातून असेल, गरीब जनतेपर्यंत केवल भैयांचं काम पोहोचलेलं आहे. आणि म्हणूनच याचा एक उपकाराची परतफेड म्हणून प्रत्येक म्हणजे आपल्या वडणगे मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती ही कमळ आणि घड्याळ ह्या दोन्ही चिन्हावरती बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार हा निश्चित झालेला आहे. केवल भैयांनी ग्रामपंचायत सोसायटीच्या माध्यमातून भरपूर कामं केलीत, मात्र रवी पाटील आता जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उभारले, त्यांना लोक मतदान का करतील? एक विचार केला गेला तर बेजदा हे राजकीय घराणं आणि बेजदानी माजी जिल्हा परिषद सदस्य पण होते, अध्यक्ष पण होते, त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांची प्रेरणा घेऊन रविदादांनी सुद्धा वडणगेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, प्रयाग चिखलीमध्ये काम केलेलं आहे आणि एकंदरीत ह्या वडणगे मतदारसंघामध्ये त्यांचं वातावरण चांगलं आहे. मी जसं तुम्हाला म्हणलं की पुराच्या वेळेला म्हणा किंवा वडणगेमध्ये सुद्धा सेवा सोसायटी आहेत किंवा बिशी आहेत, पतसंस्था आहेत, या माध्यमातून गोरगरीब जनतेची त्यांनी
सेवा करण्याचा एक निर्णय त्यांनी जो घेतलेला आहे त्यामुळे त्यांना निश्चितपणे विजय त्यांचा होईल हे आम्ही खात्रीशीर सांगतो. रवी पाटलांनी जवळपास कितीतरी वर्ष त्यांनी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटातून ते निवडणूक लढवत आहेत. काय वाटतंय, काँग्रेसची जी काही त्यांचा जो गट होता तो त्यांच्यासोबत राहील असं वाटतंय का? 100% राहणार. आपण जर बघितलं स्वर्गीय पेन पाटील साहेबांचं मोठं काम या करवीर तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि आता त्यांचाच वसा घेऊन राहुल भैया हे पुढे ते काम करत आहेत. आता राष्ट्रवादीमध्ये जरी असले तरी सत्ता हा त्यांच्या हातात आहे आणि सत्तेमध्ये असल्यानंतर ते लोकांची भरपूर सेवा करू शकतात. जरी सत्ता असेल नसेल त्यांनी हे समाजसेवा करण्याचं काम पहिल्यापासून त्यांच्या मनामध्ये आहे आणि हे पुढे अखंड चालूच राहणार आहे. माझा एक असा एक प्रश्न असणार आहे की कुठंतरी रवी पाटील असतील किंवा केवळ दत्तपत असतील पैशाचा वारेमाप वापर करायला लागलेत, लोकांवर दबाव तंत्र आणायला लागलेत आणि निवडणूक लढावं लागलेत. तुम्ही कुठल्याही सामान्य जनतेला जरी विचारला की बाबा पैशाचा दबाव किंवा सत्तेचा दबाव असला तर तुम्ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घ्या. पैशाला कोणी किंमत देत नाही. शेवटी समाजामध्ये केलेली सेवा, गोरगरिबांची सोडवलेले प्रश्न ह्याच्या जोरावरती ही दोघं 100% निवडून येणार. पैसे कुठल्याही प्रकारचं आणि कुठलाही पक्ष असं सांगू शकत नाही की आम्ही पैसे वाटले किंवा काय, पण समाजसेवा ही लोकांपर्यंत पोहोचलेली असते आणि त्या जोरावरती ही त्यांनी जे काम केले ते निश्चितपणे निवडून येते. तो यायला मतदान करताना माणूस बघणार की पक्ष बघणार? माणसाने जे काम केलेलं आहे माणूस सुद्धा बघणार आणि आम्हाला जे वाटत होतं त्या पक्षामध्ये दोघांनी पण आता प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणे दोघं हे विजयी होतील, विजयाची खात्री आहे. आणि सगळे युवा वर्ग असतील, रॅक चिखले असतील, वडणगे असतील किंवा वडणगे मतदारसंघातील सर्व तरुण पिढी असतील त्यांनी यांना निवडून देण्याचा एक वसा हाती घेतलेला आहे आणि तो निश्चितपणे येणाऱ्या 9 तारखेला हे तुम्हाला दिसून येईल. आता जे आमच्या हरिजन समाजमध्ये हे लॅम्प ज्या दिलेले आहेत हे आमच्या मुन्ना साहेबांच्या मंत्रालयामधून आलेले आहेत आणि ह्याच्यासाठी केवळ भैया यांची चर्चा झालेली आहे आणि केवळ भैयानं सांगून मुन्ना मार्कानी साहेबांनी हे आता हे लॅम्प आमच्या समाजाला बसवत चालू आहे. 10 ते 11 लॅम्प दिलेले आहेत. बर, त्याला फायदा होणार आहे का लोकांना? फायदा म्हणजे संध्याकाळचं काय सगळे गेलेलाच होय की, पण ते फक्त 4-5 लाईट त्यातल्या चालू होतील, बाकी सगळे बंद राहतील. कसं होईल कसं होईल ते मग कसं निवडणुका तोंडावर कामं केलं कसं होईल. निवडणुकीच्या तोंडावर नाही ते बरेच दिवसापासून ते नियोजित होतच मुन्ना साहेबांचं. आता गावात आमच्या लांब बसलेलंच आहे की पहिला आलेला आपल्या गावात. तर आताही मुन्ना साहेबांनी परत आमच्या केवळ भैयांनी सांगून ते आमच्या समाजाला समाज पुरते ते 10-12 लॅम्प आणून बसवलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय निवांत बसलाय, गप्पा काय चालू आहेत? हो, निवांत बसले. आता आवरले, आता काय सासूबाईंचं मग काम सगळं आवरलंय. सासूबाईंनी मी म्हटलं आता निवडणुकीचे विषय ते चर्चा चालू आहे. काय निवडणुकीचं आता तुम्ही म्हणला जिल्हा परिषद निवडणुका सगळं सुरू आहे, काय वातावरण वाटतं इकडे? म्हणजे निवडणूक आहेत, वातावरण एकदम छान आहे आणि आमच्या भागातून रवी पाटील आणि केवल भैया दोघंही आमच्याकडून उमेदवारी लढवत आहेत आणि दोघांचंही कार्य इतकं उत्तम आहे. कोणतंही पद त्यांच्याकडे नसताना प्रत्येक वेळोवेळी त्यांनी केव्हाही हाक मारली तर ते अगदी हजर राहतात. म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेला पूर आला होता, आमचं गाव पुराचं आहे, पूरस्थिती ज्यावेळेला एवढी गंभीर झाली होती त्यावेळेला केवल भैयानी प्रत्येक म्हणजे इतकं आम्हाला त्यावेळेला मदत केली आहे त्यांनी. दवाखाना असू दे किंवा कुठलीही मदत असली तर त्यांनी खूप आम्हाला मदत केलेली आहे. त्याचबरोबर रवी पाटील पण आहेत, त्यांनी तरी आमच्या गावासाठी पूरस्थितीत ह्याची बोट आम्हाला दिलेली आहे. इतकी गंभीर परिस्थिती झाली होती कारण त्यावेळेला आम्हाला त्या बोटीच्या अजूनही आम्हाला ते दिवस आठवत आहेत की त्या बोट त्यावेळेला आम्हाला त्यावेळेला जर मदत जर नसती भेटली, ह्या लोकांनी जर आम्हाला मदत नसती केली तर खरोखर म्हणजे आम्ही आज कुठं असतो काय माहिती नाही. आणि कोणतंही पद हाती नसताना प्रत्येक हाकेला जर ही लोक उभारत आहेत तर का त्यांना निवडून नाही द्यायचं? बर, कुठंतरी यांना पदाचा एक स्वार्थ वाटतोय का म्हणून ही आतापर्यंत कामं केलीत? नाही, पदाचा स्वार्थ असा काय नाही. पद जर घ्यायचं असतं तर हेतून मागे म्हणजे त्यांनी घेतलं असतं. कोणतंही पद हात नसताना इतकं समाजकार्य करणं ही काय म्हणजे फक्त बोलायची गोष्ट नाही आहे. खरोखर म्हणजे ही लोक इतकी समाजकार्य करण्यात इतकी हे आहेत ना, अग्रेसर आहेत की कुठल्या केव्हाही त्यांना हाक मारा. रात्रीचं 12 वाजता असू दे, रात्री 3 वाजता होते, केवळ भैयात्रीनं जेव्हा त्यांना बोलवेल आम्ही त्यावेळेला ते म्हणजे हाकेला उभा राहतात. आणि खरोखर अशा लोकांना निवडून त्यांना एखादं पद मिळावं अशी आमची सगळ्यांचीच आणि महिलांची पण आमची खूप इच्छा आहे.
कुठेतरी या निवडणुकीत केवळ भैया राजपूत असतील किंवा रवींद्र पाटील असतील हे पैशाचा वापर करायला लागलेत आणि निवडणूक लढवा लागल्यात असं दिसतंय का? नाही 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 तसं काही नाही हे उगीच म्हणजे लोकांची चर्चा आहेत की बाबा की ते पैसे देत आहेत किंवा हे करत तसं काहीच नाहीये. बरं. नाही कारण त्यांचं आम्ही कार्य बघितलेलं आहे. कोणताही स्वार्थ त्यात नाहीये आणि खरोखर एक सच्चा कार्यकर्ता समाज कार्यकर्ता म्हणून आमचं मत आहे की त्यांना हे पद मिळावं बर ही इच्छा. अजय, तुम्ही आता भरपूर जिल्हा परिषद सदस्यपद सदस्य बघितल्याचा काय वाटतंय हो? काय आता वारं कुणाचं वाटतंय? केवळचं रवीचं वाटतंय. का हो? तशी माणसं आहे ती भेटतात तरी का लोकांना? भेटतात की हा? कुठल्या कार्यक्रमाला सगळ्याला उभा आहेत. हा. होय, गावाला आमच्या पूर येतोय तेव्हा सोय करतात सगळ्याची. हा. असं सगळं भरपूर करतात ते ती. कुठेतरी निवडणुका लढवायच्या आहेत म्हणून कामं केलीत लोकांची. आता परत निवडून आल्यावर 5 तर वर्ष सुद्धा करतात. पण निवडून आल्यावर 5 वर्ष गायब झाल्यावर नाही तसं काय ते? नाही कारण त्या लोकांवरती आमचा विश्वासच तितका आहे की निवडणूक असू दे किंवा नसू दे प्रत्येक वेळेला ते समाज कार्यकर्तेच आहेत त्यामुळे प्रत्येक वेळेला ते उभे राहणारच आहेत. बर. त्यामुळं निवडून आल्यानंतर काय ते आमचा हक्काचाच माणूस आहे तो काय प्रश्नच नाही. तुम्ही आता मतदान करणार आहे, मतदान करताना माणूस बघणार की पक्ष बघणार? आम्ही माणूस बघून मतदान करणार. हा. खरोखर व्यक्ती अगदी दोघं पण चांगली आहेत ती त्यामुळे माणूस बघूनच मतदान करणार. अजय, तुम्ही काय करणार? मग तुम्ही मतदान करताना काय विचार करणार डोक्यात? काय विचार करणार आमच्या केवळ भैयाचा आणि रवीचा करणार. बर. काका नमस्कार. नमस्कार. काय आता जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत, पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत, आहेत काय आता. वारं कुणाचं आहे? वार घड्याळ आणि कमळचं वार आहे. का हो? ते तर आता कसं आहे केवळ भाई आहे ते दवाखान्याच्या ह्याच्यात माध्यमातून चांगलं काम करतात. गावा गोरगरीब जनते कधी बी रात्रीचा असून दे दिवसात कधी फोन आला आपलं काम टाकून ते गाडी स्वतःची घेऊन त्याला न्यायचं ते दवाखान्याचं बघायचं सगळं ते चांगलं काम आहे. बर. आणि दुसरा आता जिल्हा परिषदला रवी पाटील उभारला. रवी पाटलाचं तरी आमच्या चिखलीसाठी पुराच्या ह्याच्यात चांगली मदत केली. त्यानं ॲम्ब्युलन्स लावून आपण स्वतः येऊन त्यांना गावात चिखलीच्या सगळ्या सहकार्याची मदत करून त्याने चांगलं काम केलं. केली नाही तसं काय नाही. ते काय पोरं कसे आहेत दोघं बी आता आमचं हे उमेदवार जे 2 आहेत रवी पाटील आणि केवळ ही काय त्या म्हणजे अशी राजकीय ह्याच्यातले आहेत माणसं चांगली आहेत. त्यांचं म्हणजे कामाचं त्यांचं हे आहे. ती काय निवडून आली तरी नाही आली तर ती आपलं स्वतःचं काम चांगलं करणार. काका, आपण अनेक असे जिल्हा परिषद सदस्य बघितलेत की फक्त निवडणुकीपुरती यायची मतं मागायची आणि निवडून आल्यावर 5 वर्ष गायब व्हायचं. कसं आहे माहिती आहे ते जे त्या लोकांकडे पैसा त्याने राजकारण म्हणजे नुसतं खुर्चीसाठी ते हे. आणि आता कसं आहे ही दोघं जे आहेत तळागाळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आता त्यांचं कसं तर केवळ भय आहे हे दुकान म्हणजे दवाखान्याच्या ह्याच्यातनं माध्यमातनं ते सारखं गोरगरिबांना ह्यांना ते काय राजकीय माणूस नाही आहे. सेवक आपण प्रत्येकाची सेवा करणं हे त्याचा धर्म. कोणाला वाईट बोलत नाही. कोण कुठल्या पार्टी असू दे बाबा ही माझ्या पार्टीचा नाही असं काही नाही. गावापुरतं झालं नाही सगळ्या कुठलं बी इंडिया त्या आसपास 4-5 गावात केवळ भाईला फोन केला की ते जाते ना तिथं हजर राहते दवाखान्यात म्हणा. ही कामं केलीत केवळ भैया राजपूतांनी. रवी पाटलांचं काय काम? रवीच म्हणजे आमच्या गावापुरतं बघा पुराच्या ह्याच्यात आणि आता ॲम्ब्युलन्स एखादं पेशंट न्यायचं असलं तर त्याला फोन केला तर लगेच 1 तासाच्यात गाडी पाठवते. ते काय थांबत नाही. फोन केल्याच येते गाडी. बर. आता कुठं असं वाटत नाही रवी पाटील कुठेतरी पैशांचा वापर करायला लागले, दबाव टाकायला लागले, निवडणूक लढवायला? पैशाचा शेतकरी माणसं आहे एवढा कुठला पैसा त्यांच्याकडं माणुसकीची आहे ते काय एवढा हे नाही. तेव्हा आता म्हणजे आमचं म्हणजे खेळीतलं आहे ते काय एवढं पोरग पैशावाला नाही हो. रवी पाटील कामासाठी तेवढं मजबूत आहे बघा. रवी पाटील असतील किंवा केवळ राजपूत असतील यांनी तोंड बघून कामं केलीत लोकांची. नाही कसलं काय नसते त्यांच्या दोघांच्या विरुद्ध डोक्यात. कोणी बी जाऊ दे तुम्ही आज उद्या तुम्ही ते जावा आणि केवळ भयाकडे मला दवाखान्याचा असा लगेच एक स्वतःही गाडी काढून येणार. ते गावात तुमच्याकडे पैसे मागणार नाही काय नाही. तुम्ही नंतर पैसे पेशंट चांगलं झालं की पैसे द्यायचं मग घेणार तू. तसं काही हे करत नाही. नुसतं फोनवर कुठलाही डॉक्टर असून दे कोल्हापूरचा. आता ते रवी पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवा लागल्यात. केवळ सिंग राजपूत हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवा लागल्यात. ठीक आता कसं आहे ते रवी पाटील आहेत हे PN पाटलाचे खास म्हणजे
बे साहेब आहे ते त्यांचं कार्यकर्ते खास. आता ते दुसऱ्या पक्षात कसं जाणार, त्यांच्या पक्षात चिन्ह आहे ते गजा. आणि आता हे माडी साहेबच्या गटात हे आहे केवल भैया, ते कमळ आहे, ते कमळावरच राहणार ना. मग तुम्ही मतदान करताना माणूस बघणार काय पक्ष बघणार? आम्ही बघा माणूस की बघायची, पक्ष काय बघायचा आहे. पक्षाचं काय आज खुर्ची मिळाली की माणूस कसा कायम राहणारा 5 वर्षे बाबा आपणाला झटा भेटणारा पाहिजे, आपणाला कामासाठी पाहिजे असं पाहिजे. मामा काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, कुणाचं वारं वाढते हो? कमलचं, का हो? कारण त्यानं गावात चांगलं सहकार्य केले हो. बर, हा, काय सहकार्य केलं? सहकार्य गावात केलंय, चांगलं दुकान आहे त्यांचं, हे आहे, पण सगळी मदत बिदत गोरगरीबाची मदत करतात. ते फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून? नाही, त्यांच्या अगोदरपासून चांगलं गावात परिचय आहे त्यांचा चांगला. बर, केवळ हे सगळं रसपत घराण्याचं सगळं चांगलं आहे. आणि जिल्हा परिषद सदस्य त्यांच्यासोबत आता उभा आहे रवी पाटील, हा. त्यांचं कसं काम आहे हो? त्यांचं बी चांगलं आहे की ते त्यांनी त्याबद्दल जोडीला घेतलाय तो माणूस. बर, बर, ते दोघं मिळून काम करणार काम काय? करणार की विकास होईल का? विकार होणार. कमळ तर 1 नंबर नाही येणार बाबा. बर, मग आमच्या गावापुरतं आणि याच्यापुरतं सगळं येणार येणार. नक्की येणार बघा. तर आपण पाहिलं की वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील चिखली गावामध्ये आपण अनेक ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, महिला असतील यांच्याशी संवाद साधला. तर या ठिकाणी आपल्याला असं जाणून आलं की या ठिकाणी नागरिकांच्या मध्ये त्या ठिकाणचे पंचायत समितीचे जे भाजपचे उमेदवार आहेत केवलसिंग राजपूत आणि जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून महापूर असेल, कोरोना असेल आणि आरोग्य सेवेच्या बाबतीत म्हणायला गेलं तर अनेक अशी विकास कामे या ठिकाणी झालेली आहेत. रवी पाटील यांनी खरं बघायला गेलं तर चिखली हा जो गाव आहे हे गाव प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्याने वेढलं जातं, पुराच्या पाण्याखाली जातं आणि या पुराच्या पाण्यामध्ये लोकांना रेस्क्यू करणं, त्यांना सुरक्षित बाहेर काढणं यासाठी एक महत्वाचा मदत कार्य जे केलं ते म्हणजे रवींद्र पाटील यांनी एक या ठिकाणी बोट दिलेली आहे, त्याचबरोबर अँब्युलन्स दिलेली आहे. अशा आरोग्य आणि बाकीच्या इतर सुविधा देणं गरजेचं आहे. त्या सुविधा या दोघांच्या माध्यमातून या गावाला देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशाच लोकांना आता सभागृहात पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत राहू असा विश्वास या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. एकूणच 9 फेब्रुवारीला जो निकाल होणार आहे या निकालातच स्पष्ट होणार आहे चिखलीकरांचा नेमका कौल कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, चिखली.